18 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 7 वाजलेले होते. 20 वर्षाची तरुणी श्वेता तिच्या कॉलेजची बॅग भरत होती. आज कॉलेजच्या बॅगमध्ये फक्त पुस्तकच नाही तर ती तिची कापडं पण ठेवत होती. अंडरगारमेंट आणि तिच्या वडिलांनी 2 दिवसापूर्वी आणलेले एक नवीन ड्रेस भरत होती. तिची आई किचनमध्ये तिच्यासाठी डब्बा करत होती. आई ज्या वेळेला तिला डब्बा द्यायला येते त्यावेळेला बघते तर काय, श्वेता आज कापडं घेऊन चाललेली. तिला आई विचारते की आज कापडं घेऊन कसं काय चालली. श्वेता म्हणते की माझ्या मैत्रिणीचा आज बड्डे आहे, तिच्या घरी आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि त्या ठिकाणीच आम्ही राहून सकाळी उठून कॉलेजला जाणार आहोत. आईला थोडा संशय येतो, पण आई म्हणते ठीक आहे जा, काय अडचण नाही, फक्त डायरेक्ट उद्या दुसऱ्या दिवशी थेट कॉलेजला जा. त्यावेळेला श्वेता म्हणते हो. तिथून श्वेता निघून जाते. पण तिच्या आईला हे माहीत नव्हतं की ही जी कापडं घेऊन चाललेली आहे ही श्वेता कधी घालूच शकणार नाही. हे तर सोडा, ज्या वेळेला ती तिचे प्राण सोडेल त्यावेळेला श्वेताच्या अंगावरती एक कापडाचा तुकडा नसणार आहे, पूर्ण नग्न अवस्थेत असणार आहे. असंच झालं मित्रांनो. दुसऱ्या दिवशी पोलिसांचा श्वेताच्या आईला फोन येतो की तुमची मुलगी एका लॉजवरती पूर्ण नग्न अवस्थेत मृत पावलेली आहे. आता श्वेताचे आई वडील हंबरडा फोडत त्या ठिकाणी पोहोचतात. तर नेमकं मित्रांनो काय झालं होतं श्वेतासोबत? श्वेता नेमकी कॉलेजला गेली होती का दुसरं कोणासोबत लॉजवर गेली होती? कुणी केलं तिच्यासोबत हे पूर्ण स्टोरी सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो. उत्तर प्रदेशमधील नोएडा हे शहर, तसं तर हे शहर भारतातली एका श्रीमंत शहरांमध्ये नाव येतं याचं. शहरामध्ये जेवढं काही श्रीमंती आहे तेवढेच वाईट लोक भरलेले आहेत. त्याच लोकांमध्ये सूरज नावाचा पोरगा होता जो की श्वेताच्याच कॉलेजमध्ये शिकत होता. आता यानेच हे कांड केलेलं तुम्हाला सांगणार आहे कसं केलं. त्याच्या आधी मी तुम्हाला स्वतःबद्दल सांगतो. श्वेता तशी तर 20 वर्षाची तरुणी फायनल इयरमध्ये शिकत होती. मध्यमवर्गीय कुटुंबातली पोरगी, स्वप्न मोठी होती, जिद्द होती, कायम फर्स्ट इयर रँक, सेकंड रँक आणायची. कॉलेजमध्ये नाव होतं तिथं श्वेता हुशार पोरगी म्हणून. नेमकं या ठिकाणाहूनच श्वेतासोबत वाईट घडायला चालू झालं. हा सूरज जो आहे कॉलेजमधला एकदम बदनाम पोरगा, गुंड मावालिकी करणे, टोळगी बनवून पोरांना मारणे. हा साऊथचे पिक्चर खूप बघायचा. साऊथच्या पिक्चरमध्ये कसं दाखवतात की हिरो टोळी बनवून कॉलेजमध्ये दहशत पसरवतो, हा सूरज पण तसंच करायचा, दहशत पसरवायचा कॉलेज. त्यामुळे हा एकदम बदनाम. एका बिल्डरच्या घरामधला पोरगा, कोट्यवधीची संपत्ती, त्यामुळे बिघडलेला हा सूरज. आता सूरजच्या घरच्यांनी सांगितलं होतं की तू जर हे पूर्ण नाही केली डिग्री तर तुला आमच्या संपत्तीतला रुपया पण मिळणार नाही. सूरजनं 2 वर्ष कसं तर केली होती, पण आता 3रं वर्ष डिग्रीचं कंप्लीट करण्यासाठी ज्या वेळेला त्याचं फर्स्ट सेमिस्टर झालं त्यावेळेला त्याचे विषय उडाले होते. आता असाइनमेंट वगैरे काहीतरी कंप्लीट करायचे होते सेकंड सेमिस्टरसाठी. ज्या वेळेला त्याचे विषय उडाले त्यावेळेला त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या लक्षात आलं की त्याचे वडील आता जर हे नापास झाला तर त्याला 1 रुपया देणार नाहीत आणि त्याचा बिझनेस जो आहे करोडो रुपयाचा त्याच्यात तर त्याला हात पण लावू देणार नाहीत. आता सूरजचं डोकं ठिकाणावर आलं. सूरज म्हटलं की आता काय करू. सरांना विचारलं की सर आता मी काय उपाय करू. सर म्हटले की तू असाइनमेंट पूर्ण करून दे, तुला पास करायचं बघू आपण कसं तर करून ॲडजस्ट करू. सूरज म्हटलं की आता सर मला तर जमत नाही, काय करू. सूरजला सर म्हणले की एखादा हुशार विद्यार्थी पकड आणि त्यांच्यासोबत हे असाइनमेंट पूर्ण करून घे. आता यांच्या वर्गामध्ये आणि यांच्या कॉलेजमध्ये दोघंच हुशार, श्वेता आणि अमित, जो की टॉपर अमित होता. हा सूरज त्याच्यापाशी जातो तर तो अमित म्हणतो की मी तुझी मदत करू शकत नाही, तू मला खूप त्रास दिलेला आहे, तू तुझ्या रस्त्याने जा, मी माझ्या रस्त्याने, मला फक्त माझं कॉलेज पूर्ण करायचं आहे. असं म्हटल्यानंतर आता सूरजला काहीच कळत नाही काय करू. तर सर म्हणतात की आपली श्वेता आहे ना, हिच्यासोबत तो असाइनमेंट पूर्ण कर, मी श्वेताला सांगतो. सर म्हणल्यानंतर तो सूरज श्वेतापाशी जातो. स्वतःला त्याच्यावरती दया येते. स्वतः म्हणते की ठीक आहे चालेल, मी मदत करते, फक्त मी सांगाल ते कर. त्यावेळेला हा सूरज म्हणतो की ठीक आहे, काय अडचण नाही. आता स्वतः त्याला पूर्ण अभ्यास करून घेते, त्याचा असाइनमेंट पूर्ण करायला मदत करते. पण ज्या वेळेला सूरजला ही मदत करत होती त्यावेळेला सूरजच्या मनात तिच्यासाठी वेगळाच भाव तयार झाला. त्याच्यावरती त्याला प्रेम व्हायला लागले. त्याने अशी पोरगी सोज्वळ, सुंदर आणि शांत पोरगी त्यानं त्याच्या आयुष्यात बघितली नव्हती. त्याची पूर्ण कॉलेजमध्ये लफडी गाजलेली होती, पण ती बेकार छपरी पोरींसोबत. आता सूरज स्वतःसोबत लग्न करायची इच्छा प्रकट करायला लागला. स्वतःला म्हणायचा तू मला मदत करते, मला तुझ्यावरती प्रेम झालं आहे आणि माझ्यासोबत लग्न करशील का. त्यावेळेला स्वतः म्हणते तू असाइनमेंट पूर्ण करायला आहे ना, असाइनमेंट पूर्ण करून जा ना बाबा, मला त्रास देऊ नको, मला ह्या कॉलेजमध्ये पास होऊन माझ्या वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. असं म्हटल्यानंतर सूरज तिला फोर्स करू शकत नव्हता. तो करायला काही पण करू शकत होता, पण त्याच्यावरती प्रेम झालेलं होतं. तो शांत बसला. तो म्हणला की टाईम घे आणि मला विचार करून सांग. स्वतः म्हणली ठीक आहे. आता स्वतःने तो विषय तर तिथं सोडून दिला, पण 2-3 दिवसानंतर तिच्या मैत्रिणीला स्वतःने सांगितले की सूरज असा म्हणत होता. त्या सगळ्या पोरी पूर्ण शॉक झाल्या आणि असं रिॲक्शन द्यायला लागले की काय झालं, तू का असं बोलली, त्याला विचार करून सांगते.
त्यावेळेलाच हो म्हणायचं ना. ती स्वतः म्हणली, "असं काय आहे त्याच्यापाशी?" तर त्या पोरी म्हटल्या, "तो करोडो रुपयाचा प्रॉपर्टीचा मालक आहे, त्याचा बाप बिल्डर आहे, पैसाच पैसा आहे. असा पोरगा तुला लग्नासाठी विचारतोय आणि तू नाही म्हणते, हे चुकीचं आहे." आता श्वेताने विचार केला की नोकरी तर करायचीच आहे आपल्याला, पण आपल्याला जर एखाद्या श्रीमंत पोराबरोबर लग्न झालं तर आपलं आयुष्य चांगलं जाईल. श्वेताने त्याला परत एक दिवशी बोलावून होकार दिला. आता दोघांमध्ये चांगलं प्रेम जमलं. सूरजलाही एक चांगली सुंदर आणि सुशील पोरगी मिळाली होती, एवढे कांड करून पण, आणि श्वेताला एक श्रीमंत बॉयफ्रेंड मिळाला होता. या दोघांचे आता लव्ह अफेअर चालू झाले. पूर्ण कॉलेजमध्ये यांची चर्चा. त्यामुळे आता कोणता पोरगा श्वेताकडे वाईट नजर करत नव्हता. तर विषय असा झाला की यांच्यामध्ये जे व्हायचं ते व्हायचं. म्हणजे एक प्रेमी कपल कसं करते, डेटवर जा, या ठिकाणी जा, शॉपिंगला जा. आता हा सूरज स्वतःवरती लाखो रुपये खर्च करायला लागला. महागड्या हॉटेलमध्ये महागड्या गाडी, घड्याळ महागडे, कपडे महागडे. आता हे बघून स्वतःचं डोकं खराब झालं. स्वतःला समजेना की मी जर अभ्यास करून, नोकरी करून एवढं करू शकते का नाही. तर तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं. पूर्ण वेळ सूरजला दिला. सूरज तर हळूहळू करून पास झाला, पण आता श्वेता जी होती ती नापास झाली. ज्या वेळेला स्वतःच्या घरी समजलं नापास झाली, त्यावेळेला तिचे आईवडील तिला रागवायला लागले, "तू असं का केलं? कशामुळे झालं? काय अडचण आली तुला?" स्वतः म्हणते, "चुकून झालं माझ्याकडून, आता होणार नाही. मी एकदा पेपर देते आणि हे विषय वगैरे काढून घेते." माझ्या डोक्यात आहे, पण त्यावेळेला काय झालं मला समजलं नाही. वडील म्हणतात, "हो ठीक आहे, चालेल, एकदा ट्राय कर. नसेल तर तुझं लग्न लावून देण्यात येईल." त्यावेळेला स्वतःचं डोकं चाललं ना. स्वतः सूरजला म्हणते की मला थोडे दिवस एक शांत ठेव, माझं डोकं शांत राहू दे, अभ्यास करून मला पेपर पास करायचे. आता सूरज म्हणतो, "ठीक आहे, चालेल, पण एकदा शेवटचं भेट ना, एकदा शेवटचा आपण शरीर संबंध करू, लॉजवरती भेटू, मजा करू एक दिवस. नंतर तू तुझ्या रस्त्याने जा, मग तुझे पेपर झाल्यानंतर मग आपण लग्न करून टाकू." स्वतः तशी त्याला नाहीच म्हणत होती, पण सूरज म्हणला, "शेवटचं बघ ना एकदा, नंतर किती दिवस भेट होणार नाही आपल्याला काय माहिती." त्यावेळेला स्वतः मान्य करते. सूरज म्हणतो, "ठीक आहे, उद्या तू काय कर, कापडं घेऊन ये कॉलेजला येताना. कॉलेजमधून आपण फिरायला जाऊ, नंतर लॉजवर जाऊन मजा करू रात्रभर." तो असं म्हटल्यानंतर स्वतः मी जसं तुम्हाला सांगितलं कापडं भरत होती बॅगमध्ये. आईने डब्बा वगैरे दिला. कॉलेजला आली. कॉलेजमध्ये गेली थोडी वेळ. बसली. सूरजनं गाडी काढली, मोठी महागडी गाडी, आणि स्वतःला घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरायला लागला. पिकनिक स्पॉटवरती गेली. हे सगळं करून झाल्यानंतर सूरजने एका लॉजवरती रूम बुक करून ठेवलेली होती. त्या रूमवरती जातात सूरजने 4 पॉवरच्या गोळ्या आणलेल्या होत्या त्या दिवशी. आता ही श्वेता त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणते, "ठीक आहे, कर काहीतरी लवकर आणि मला जाऊ दे." तो सूरज म्हणतो, "कुठं जाणार आहे? आज दिवस मजा करू, आजच्या रात्र, आणि उद्या सकाळी जा." श्वेता थोडी घाबरते आणि म्हणते, "मला घरी जावं लागेल, आई-वडील वाट बघत असतील." सूरज म्हणला, "ठीक आहे, एवढे दिवस, आजचे दिवस सहन करू द्या, जा." श्वेता काय म्हणत नाही. ठीक आहे, होकार देते आणि म्हणते, "चल चालू करू." आता सूरजने चांगले महागडं जेवण वगैरे मागवलं होतं. जेवण वगैरे करतात. सूरज त्या ठिकाणी गोळ्या घेतो. एक सोडून 2 गोळ्या घेतो त्या ठिकाणी. जेवण केल्यानंतर आता हे दोघं मूडमध्ये आले होते. सूरजने मिठीत घेतलं श्वेताला आणि बेडवरती नेऊन सोडलं. तिच्या अंगावरची पूर्ण कापडं वगैरे काढली. तिच्या शरीराचा आस्वाद घ्यायला चालू केला. ठोके द्यायला चालू केले. आता स्वतःला सुरुवातीला तर बरं वाटत होतं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. आता ह्याच्या अगोदर ज्यावेळेला रेग्युलर करायची त्यावेळेला 5 ते 10 मिनिटात मोकळं होऊन आपलं कॉलेजवरून घरी निघून जायची स्वतः. अर्धा तास झाला तरी हा सूरज बाजूला सरकायचं नावच घेईना. स्वतः त्याला ढकलायचा प्रयत्न करत होती. सूरज म्हणत, "थोडी वेळ, थोडी वेळ." असं करून याने पहिला जो शॉट आहे 45 मिनिटं गाजवला. आता पूर्णपणे स्वतः होती थकून गेलेली होती. स्वतः म्हणली, "आता बास." कापडं घातली आणि स्वतः उठून चालली. पण सूरज म्हणला की "फक्त एकदा. आता किती दिवसानं भेटणार आहेत आपण, फक्त एकदा." असं म्हटल्यानंतर स्वतः होकार देते. तिथंच पडून राहते. हा परत 50 मिनिटं करतो. आता स्वतः पूर्ण तिच्या शरीरातनं असं झालं होतं की आता 5 मिनिटात प्राण निघून जाईल, एवढी बेकार अवस्था झाली होती. पण हा गोळ्याच्या आहारी गेला होता. झटके देत राहिला, देत राहिला. स्वतःची अवस्था पूर्ण खराब झाली होती. आता स्वतःला काही समजत नव्हतं. पण हा गडी काय थांबायचं नाव घेईना. याने तिसरा राऊंड काढला. स्वतः आता पूर्णपणे तिने प्राण सोडून दिलेले होते. विषय असं झाला होता की हात तर गरम झालेला होता. 4 तास झालं स्वतःने कापडं घातलेली नव्हती आणि नोएडामध्ये सध्याला टेम्परेचर 2 ते 3 असतं. खूप थंडी पडते. या थंडीमुळे स्वतःचा तिथेच जागी मृत्यू झाला होता. थंडीमुळे आणि तिला जो झटका बसत होता त्याच्यामुळे. तर आता स्वतः तर तिथं सोडले प्राण. पण हा सूरज त्याने लक्षच दिले नाही. त्याने 4था राऊंड काढला. पण ज्यावेळेला याच्या डोक्यावरनं ती गोळ्याची नशा उतरली, बघितलं तर काय स्वतः संपली. त्याने डोक्याला हात लावला, "काय झालं माझ्याकडून?" सूरजने कापडं वगैरे घातली, स्वतःला तसंच सोडलं आणि तिथून पळ काढला. स्वतः आता रूममध्येच होती. सकाळी तिथं ज्या वेळेला साफसफाईसाठी लोकं आली त्यावेळेला तसं बघितलं स्वतःला. पोलिसांना फोन केला.
पोलीस आल्यानंतर बैल तर स्वतः असे पडलेले आहेत. थंडीमुळे मृत्यू झाला आहे आणि कुणीतरी त्याच्यावरती जनावरासारखा अत्याचार केल्याने वाटलं पोलिसांना. पोलिसांनी लगेच कंप्लेंट दर्ज केली अननोन व्यक्तीविरोधात. रजिस्टर चेक केलं तर सूरजचं नाव आलं. सूरजचा पोलिसांनी शोध चालू केला, पण पोलिसांच्या हाती लागण्यात त्याने त्यावेळेलाच नोएडा सोडलं होतं. या शहरात त्या शहरात फिरत होता. पोलिसांपासून वाचत होता, पण पोलिसांचे हात एवढे लांब असतात की कधी वाचू शकत नाही व्यक्ती. पोलिसांनी त्याला मुंबईवरून 4 दिवसानंतर अटक केली. ज्यावेळेला अटक केली त्यावेळेला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याला 3rd डिग्री दिली आणि सूरजला पूर्ण माहिती विचारली, का केलं, असं कसं झालं. त्यावेळेला त्यानं सांगितलं की गोळ्या घेतल्या होत्या, जास्त स्ट्रोक दिल्यामुळं आणि थंडीमुळं मृत्यू झाला. त्याने 4 वेळा त्या दिवशी शरीरसंबंध बनवले होते. टोटल त्याने 3 तास शरीरसंबंध बनवले आणि पूर्ण 7 तास ती त्याच्यापाशी उघडी पडलेली होती स्वतः. त्यामुळे थंडीमुळे झालं. आता पोलिसांनी त्याला घेतलं ताब्यात. त्याने एक गोष्ट सांगितली की त्याच्या घरच्यांनी एका श्रीमंत घरच्या पोरीसोबत त्याचं लग्न जमवलं होतं. तिकडून त्याला चांगला दहेज मिळणार होतं, गाडी मोठी, पैसा, बंगला. त्यामुळे त्याचं काही इच्छा नव्हती स्वतःसोबत लग्न करायची, पण शेवटचं शरीरसंबंध करून तिला सोडून द्यायचं होतं. पण त्या दिवशी करायचं होतं, त्या दिवशी असं झालं. हा सूरज तर आता पोलिसांच्या ताब्यात आहे. जनावरासारखं वर्तन केल्याबद्दल त्याला पोलीस शिक्षा देतीलच. पण मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये चूक काय कोणाची आहे ते तुम्ही ठरवणार. मी तर काय सांगू शकत नाही. मला तर दोघांची पण चूक वाटते. दोघांचं वेगवेगळं होतं रस्ता. त्यांनी एका रस्त्याला गेले आणि हे कांड करून बसले. तर मित्रांनो, ही घटना तुम्हाला सांगण्याच्या मागचा उद्देश तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही, तर या समाजामध्ये असं काही घडत आहे जेणेकरून आपण दुसऱ्या व्यक्तीला सावध करू, याच्यासाठी मी तुम्हाला ही घटना सांगितली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. जर इथपर्यंत अजून बघताय, किती थोडी व्यक्ती असतील इथपर्यंत बघणार आहे, तर चॅनल सबस्क्राईब नक्की